सांगितलं होतं की हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे म्हणून महाराष्ट्रामध्ये देखील आम्ही आमच्या ज्या शासनाच्या सर्व लायब्ररीज आहेत त्या लायब्ररीज मध्ये हे आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करू आणि खूप उत्तम प्रतिसाद भारतीय ज्ञानाचा खजिना या पुस्तकाला तेव्हा मिळाला आणि मला हा विश्वास आहे की आता हा जो ज्ञानाचा खजिना आपल्याकडे आलेला आहे खजिन्याचा जो आपण शोध लावलेला आहे मला असं वाटतं की तोही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न हा निश्चितपणे आम्ही करणार आहोत आणि याही वेळी मी प्रकाशक आपले जे आहेत त्यांना सांगू इच्छितो की आमच्याकडे या पुस्तकाच्या प्रती राखून ठेवा आम्ही महाराष्ट्र शासनाच्या वतीनं जास्तीत जास्त ठिकाणी हे पुस्तक पोहोचलं पाहिजे हा प्रयत्न करणार आहोत। आपला इतिहास आपल्या परंपरा आपलं ज्ञान आपली संस्कृती या सगळ्या गोष्टींचं जतन करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि भारतामध्ये तर ज्याचा प्रशांतजींनी उल्लेख केला की आपण पारतंत्र्यात का गेलो याबद्दल ज्यावेळी आपण इतिहास पाहतो त्यावेळी आपल्या समाजाचा आत्माभिमान समाजाचं तेज हे समाप्त करण्याचं काम परकीय आक्रमकांनी केलं आणि म्हणूनच आपण पारतंत्र्यामध्ये गेलो। बघितलं असेल तर हे खरंच आहे की भारत एक अतिशय समृद्ध अशा प्रकारचा देश होता आणि म्हणूनच हे सगळे लुटारू भारतामध्ये आक्रमण करायचे आणि या ठिकाणून जो काही आमचा खजिना होता जो काही आमच्याकडे संपत्ती होती ती संपत्ती लुटून न्यायची पण हे करत असताना भारताची शक्ती काय आहे तर भारतातलं ज्ञान आणि भारताची संस्कृती हीच भारताची खरी शक्ती आहे हे लक्षात घेऊन आमच्या ज्ञानाची केंद्र उद्ध्वस्त करणं आमच्या संस्कृतीची प्रतीकं जमीनदोस्त करणं आणि आमच्यावर हळूहळू त्यांची संस्कृती त्यांचं ज्ञान त्यांच्या परंपरा याचा पगडा बसवणं हे काम जवळजवळ 700-800 हजार वर्ष चाललं आणि त्यातूनच मला असं वाटतं की आमचा जो आत्माभिमान आहे तो कुठेतरी कमी झाला आणि आमच्या अशा पिढ्या तयार झाल्या की ज्याला आपला इतिहासच माहिती नव्हता। अगदी आम्ही देखील आपल्या लहानपणी आर्यन इन्व्हेजन थिअरी शिकली आम्ही पण हे शिकलो आम्हाला इतिहासात हे शिकवलं की आर्यांनी भारतावर येऊन आक्रमण केलं आणि भारतावर राज्य केलं। आज विषय मांडले आणि मग पहिला प्रतिप्रश्न विचारला की आर्यांनी जर इन्व्हेजन केलं होतं इन्व्हेजनचा अर्थ होतो युद्ध मग युद्ध कुठे झालं दाखवा प्रत्येक युद्धाच्या काही खुणा असतात त्या खुणा कुठे आहेत दाखवा मग ज्यावेळेस लक्षात आलं की ही इन्व्हेजनची थिअरी चालत नाही तर हे लोक फार हुशार आहेत मग त्यांनी सांगितलं आर्यन इन्व्हेजन थिअरी नाही आहे आर्यन मायग्रेशन आले होते हे कुठलाही त्या ठिकाणी वाद करत किंवा युद्ध करत आले होते मग पुन्हा प्रतिप्रश्न विचारला गेला की मायग्रेशनचे खुणा असतात त्या मायग्रेशनच्या खुणा दाखवा मायग्रेशनच्या खुणाही दाखवता आल्या आणि ज्यावेळी खऱ्या अर्थानं संशोधन चाललेलं आहे त्यावेळी आता केवळ आपलेच नाही जगात विषयातले अभ्यासक हे मानायला तयार आहेत की आता आर्यन इन्व्हेजन थिअरी नाही आर्यन मायग्रेशन थिअरी नाही आता आउट ऑफ इंडिया थिअरी आहे म्हणजे भारतातून लोक बाहेर गेलेले आहेत भारतात संस्कृती गेली आहे अशा प्रकारच्या निष्कर्षावर आज जग येऊन थांबलेलं आहे। आपल्याला माहितीये की जगातल्या ज्या जुन्या सभ्यता आपण सांगतो इजिप्तची सांगतो बॅबिलॉनची सांगतो अजून कुठली रोमची सांगतो ज्या संपल्या